जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांसाठी 1500च्या ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार अशी घोषणा विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच अजित पवार यांनी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून केली होती। आता निवडणूक विधानसभेमध्ये त्यांचं सरकार स्थापन होणार आहे। येत्या 5 डिसेंबरपर्यंत नवा मुख्यमंत्र्याचा शपथविधीही होणार आहे। पण खरंच महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत का, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता सर्व पात्र असलेल्या महिलांना यांच्यासाठी एक नवीन अपडेट देण्यात आलेला आहे की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये हे जमा केले जाणार आहेत। या संदर्भात आता काय अपडेट आहेत तेही समजून घेऊयात। महाराष्ट्र राज्य सरकारकडून या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती। या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांना 1500 रुपयाप्रमाणे 7500 रुपये जमा करण्यात आलेले, पण इथून पुढे थेट 2100 रुपये हे त्यांना मिळणार आहेत। म्हणजे 1500 नाही तर त्यांना आता 2100 रुपये हे दिले जाणार आहेत। माझे लाडकी बहीण योजनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठे अपडेट दिले होते की 1500च्या ऐवजी सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये देणार आहेत आणि लाडक्या बहिणीचेही त्यांनी विधानसभा निवडणूक झाल्याच्यानंतर आभार मानले आहेत। शिवाय लाडक्या भाऊ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे असे देखील त्यांनी सांगितलेले आहे। या ठिकाणी आता सर्वात महत्त्वाची लाडक्या बहिणीसाठी अपडेट आहे की ती म्हणजे या ठिकाणी फडणवीस असेल, त्याचबरोबर अजितदादा पवार असतील, यांनी देखील घोषणा केलेल्या आहेत आणि महिलांना 1500च्या ऐवजी 2100 रुपये देऊ, जेव्हा निवडून येईल तेव्हा तर आम्ही 2100 रुपये देणार असं सांगण्यात आलेलं आहे। आता ते निवडूनही आलेले आहेत। काही दिवसांमध्ये अवघ्या 5 डिसेंबरपर्यंत त्यांचं सरकार स्थापन होईल आणि सरकार स्थापन झाल्याच्यानंतर लाडक्या बहिणींना खरंच ते 1500च्या ऐवजी 2100 रुपये देणार आहेत का हे आपण बघणार आहोत। तर सरकारने देखील स्थापन झाल्याच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बहिणींना आधी आम्ही 1500 रुपये देत होतो आणि 2100 रुपये ठरल्याप्रमाणे आम्ही लवकरच देऊ, तुम्ही काळजी करू नका अशी माहिती त्यांनी काल परवा झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आता 5 डिसेंबर रोजी सरकारचा नवा मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे आणि त्याच नंतर नवीन मुख्यमंत्री जे येतील ते लाडक्या बहिणींना 2100 रुपये देतील आणि 2100 रुपयाची वितरणाची तारीख त्यांनी ज्यावेळेस लाडकी बहीण योजना घोषित केली होती त्याच वेळेस त्यांनी सांगितले होते की दर महिन्याच्या 15 तारखेला ते महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर आता बघूयात येत्या 15 डिसेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये येतात की 2100 रुपये येतात, हे अपडेट अजूनही त्याने शासनामार्फत असा अधिकृत अपडेट आलेला नाही की या तारखेला त्यांना 2100 रुपये देण्यात येतील। जेव्हा पण अपडेट येईल ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचण्यात येईल। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। एवढं छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट, अधिकृत असा अपडेट आलेलं नाही की 2100 रुपये जमा होतील, पण अजितदादा असतील, फडणवीस असेल, एकनाथ शिंदे असतील यांच्यामार्फत वेळोवेळी सांगण्यात येते की लाडक्या बहिणींना ते 2100 रुपये दिले जाणार आहेत, जसे ते बोलले होते ते करणार आहेत। तर बघूयात येत्या 15 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा होतात का। भेटूयात पुढील अपडेट पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।